आणि इंडियन फिल्म फॅक्टरी यांच्या वतीने निर्मिती असलेला हा जबरदस्त असा सिनेमा ज्याचा ट्रेलर लॉन्च आता इथे आपल्या सगळ्यांसमोर संपन्न झालेला आहे. 28 नोव्हेंबरला हा सिनेमा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बट आता 3ही लँग्वेज मधील हा ट्रेलर पाहिल्यानंतर मला कळले की काय इतकी वर्ष किंवा इतके दिवस लागलेले आहेत या सिनेमासाठी. आणि मगाशी जसं मला वाटतं इथे त्यांनी विजय कुमारजी यांनी सांगितलं की या सिनेमात खूप ऍक्शन्स आहेत. मला वाटतं त्याची खरंच झलक आता पाहायला मिळाली आहे. सो 28 तारखेला थिएटर नक्कीच दणानून सोडेल हा सिनेमा. आणि हे सगळे ऍक्शन्स ज्यांनी ऍक्शन डिरेक्टर म्हणून या सिनेमासाठी जे लाभलेले आहेत त्यांना कांतारा आणि KGF याच्यासाठी ऑलरेडी नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. सो इतका जबरदस्त ऍक्शन डिरेक्टर या सिनेमासाठी ऍक्शन डिरेक्ट करण्यासाठी लाभलेले आहेत. त्यासोबतच मला असं वाटतं की दीपक राणे फिल्म्स आपल्याला माहिती आहे यांच्या वतीने आपण एक मराठी बॉक्स ऑफिस म्हणून एक चॅनल पाहतो ज्याच्यावर कायम आपल्याला मराठी इंडस्ट्रीतील काय काय एंटरटेनमेंटचे अपडेट्स असतात त्या पाहायला मिळतात. आय थिंक आता सर आपण कन्नडा पण करूयात सुरू, कन्नडा बॉक्स ऑफिस म्हणजे आपलं हे मर्जर छान मला वाटतं. सुपर बरोबर बोलते ना मी? सुपर 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 एकदम सुपर. आता या 3ही लँग्वेज मधला हा ट्रेलर पाहिल्यानंतर खरंच कमाल काहीतरी पाहायला मिळणार आहे ह्याची मला खात्री पटली आहे. सो येस. आणि आता पडद्यावर जे जे कलाकार आपण पाहणार आहोत त्यांना आपण इथे इन्व्हाइट करूयात. सगळ्यात आधी आपण मगापासून प्रत्येक व्यक्तीच्या तोंडून म्हणजे निर्माता असू दे, दिग्दर्शक असू दे, यांची एक कॉमन कडी म्हणून ज्याचं नाव इथे ऐकतोय तो म्हणजेच या सिनेमाचा हिरो कविश शेट्टी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणारे मेघा शेट्टी आणि त्यांच्या सोबतच आपण आपले जे मराठी कलाकार आहेत ज्यांना आपण प्रचंड प्रेम करतो ते देखील या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो मी इन्व्हाइट करते विराट मडके. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सोबतच अश्विनी चौरे आणि यांच्यासोबतच आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीचा एक लाडका चेहरा आहे जो आपल्याला कायमच वेगवेगळ्या भूमिकांमधून भेट देत असतो आणि दरवेळेला सरप्राईज एलिमेंट मला वाटतं ही व्यक्ती, ही अभिनेत्री आपल्यासाठी घेऊन येत असते की दरवेळेला काहीतरी नवीन करायचं आणि त्यातून सगळ्यांना एक छान सरप्राईज द्यायचं की अरे हे पण आपल्याला पाहायला मिळतंय. सो येस, नन अदर दॅन शिवानी सुर्वे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात शिवानी सुर्वे यांचं. सो ही मंडळी आपल्याला या OLC आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे या सिनेमातून 28 नोव्हेंबरला सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. सगळ्यात आधी मी सुरुवात करते अश्विनी आपल्यापासून. सो या सिनेमाशी जे असोसिएशन होतं ते कसं तुझं झालं, म्हणजे तू कशी या सिनेमाशी जोडला गेलीस? थँक्यू सो मच. आणि खरं तर माझी ही पहिली फिल्म आहे, डेब्यू फिल्म. आणि ही पॅन इंडिया फिल्म आहे. जसं आपण म्हणतो कन्नडा, मराठी आणि हिंदीमध्ये लॉन्च होतीये, तसंच या फिल्मने मला पॅन इंडिया काम करण्याची संधी दिली. आणि हा जो प्रवास होता फिल्मचा शूटिंग दरम्यानचा म्हणजे OLCचं नावच काफी होतं आणि त्यामुळं मी कन्नडा इंडस्ट्रीमध्ये, मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे काम केलं आणि अजूनही करते. त्यामुळं थँक्यू सो मच कविश आणि आमची OLCची संपूर्ण टीम, डिरेक्टर सर, प्रोड्युसर्स, दीपक राणे सर, थँक्यू सो मच. म्हणजे मला वाटतं तुझ्यासाठी लकी आहे हा सिनेमा, कारण की सुरुवातीलाच 3 लँग्वेजेसमध्ये काम करायला मिळणं ऍक्च्युली चांगली अपॉर्च्युनिटी आहे. यानंतर मी वळणार आहे कविशजी यांच्याकडे, कारण मगापासून मी ऐकते प्रत्येकाच्या तोंडी आपलंच नाव आहे. सो आय नो मराठी आणि कन्नडा करताना खूप जास्त प्रेशर आलेलं असणार आहे, पण फायनली मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठी मीडिया समोर आपण ट्रेलर घेऊन आलो आहोत. सो सगळ्यात आधी त्यासाठी खूप 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 शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन्स. सो फायनली तो दिवस आलेला आहे आणि आता ट्रेलर पाहिल्यानंतर माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. सो माझा पहिला प्रश्न एकतर मगाशी जसं सांगितलं की 2दा ऍक्शन सीन करताना तुमचा ऍक्सिडेंट झालेला आहे. सो त्यावेळेला काय झालं आणि एकदा ऍक्सिडेंट झाल्यानंतरही पुन्हा ऍक्शन्स करायचे ठरवलं तर मला ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. नमस्कार. तुम्हाला माझा प्रश्न मराठीत कळला व्यवस्थित? नमस्कार, मी कविश शेट्टी आहे. मला पण मराठीमध्ये बोलायचं पण खूप गोष्टीमध्ये इन्फॉर्मेशन द्यायचं, सो बद्दल मी हिंदीमध्ये बोलतो. रिअली सॉरी फॉर दॅट. नो इट्स ओके प्लीज. ये ऑपरेशन लंदन कैफे, आफ्टर ऑपरेशन लंदन कैफे, आफ्टर इन्फॉर्मेशन है. ऑपरेशन लंदन कैफे सब्जेक्ट है. आपने क्वेश्चन था एक्शन के बारे में.
जिस हिसाब से अपना राघवेंद्र सर काम कर रहा था ना, उसके बाद मेरे को एक्सीडेंट और ये सब भूल जाना पड़ेगा. सो इनिशियली क्या, एक चिकमंगलुरु हिल्स में हम शूट कर रहे थे. वहाँ पर जब एक जंप करने के टाइम मेरा बॉडी का बैलेंस बिगड़ा और मेरा लिगामेंट कट हुआ. सो वहाँ से मेरा बॉडी वेट तभी अबव 80 था. तो मेरा स्पीड और बॉडी वेट की वजह से मैं जिस स्पीड से भाग रहा था उससे 3 टाइम्स और स्पीड में भी भागने लगा और स्लोप था नीचे. सो मैं वो बॉडी कंट्रोल नहीं कर पाया. देन एक साइड जाके गिरा. उसके बाद प्रोड्यूसर को 6 महीना और वेट करना पड़ा और टाइम लगा हमको. सो उसके बाद में भी एक्शन करना इसलिए कि द वे प्रोडक्शन, जितना भी प्रोड्यूसर्स है उन्होंने जो सपोर्ट किया, जितना भी उनका मोटिव था या विजन था, उसको जस्टिफाई करने के लिए हम सब ने बहुत मेहनत किया. और स्पेशली हमारा एक 4 जन का एक ग्रुप है. कन्नड़ा में हमने इनको एक डायलॉग सिखाया था, बिटबुड़ी करके, मतलब छोड़ दो हमें करके. सो इन्होंने एक ग्रुप भी क्रिएट किया था, छोड़ दो हमें और एक्शन नहीं कर पाएंगे करके. सो दिस इज व्हाट इट इज. आप सबसे एक्शन करवाई गई है, सबसे. या आप देख लीजिए, आप मतलब नेक्स्ट लेवल एक्शन सबसे. और अभी आपने जैसे कहा, आप लोकेशंस बहुत इंटरेस्टिंग लग रहे हैं अभी ट्रेलर में देखने के बाद. तो इसका रीकी या फिर ये लोकेशंस कहाँ के हैं, हम जानना चाहेंगे. बेसिकली नक्सलेट बेस और फॉरेस्ट में, जंगल में हम शूट करने की वजह से ऑलमोस्ट कर्नाटका और महाराष्ट्र का जितना भी हमें जो राघवेंद्र सर को जो लोकेशन चाहिए था, पूरा लोकेशन रेकी करके. उसके बाद कुछ लोकेशन ऐसे थे कि हमें रस्सी का मदद से नीचे उतारा जाता था. जस्ट इमेजिन, जो टेक्नीशियन है, जो लाइट मैन्स है, उनका जिम में जीप या वेट्स लेके जाना, उनके लिए प्लीज आप लोग सब एक बार ताली बजाइए टेक्नीशियन और लाइट फॉर्स के लिए. क्योंकि मुझे ऐसा लगता है कि हमने जो मेहनत किया अपना बॉडी को, हमें कंट्रोल में हम ऊपर तक नीचे तक लेके जा सकते हैं. बट उतना वेट का साथ, उतना कैमरा वो सब लेके उन लोग ने जो एफर्ट लगाया ना, हम सबसे एक लेवल अप उन्होंने एफर्ट लगाया. मुझे ऐसा जेन्युइनली फील है. और जैसे अभी आपने कहा कि आपने कोई वर्ड सिखाया है इनको, तो वैसे आपने मराठी की कौन सी बातें सीखी है? मैं अभी बताया ना सब, ये सब मैं आपको सब आंसर मराठी में दे सकता हूँ. अगर कुछ मतलब ऐसा लगे कि यार कोई कॉमेडी हीरो आया तो एक्शन हीरो, थोड़ा सा प्रेजेंटेशन पहली बार अच्छा रहने दो करके मैं हिंदी में बात करूँगा. आप करो डेफिनेटली. मैं जेन्युइनली कॉमेडी नहीं करना चाहता, दैट्स व्हाई. लेकिन फिर भी आपको कोई मराठी की मतलब कौन सा शब्द है या फिर कोई सेंटेंस है जो आपको अच्छा लगा, या फिर ओके. सो इनका साथ एक सीन है मेरा, जहाँ पर इनको एक डायलॉग बोलता हूँ मैं कि रडून मुकल झालं तर राग संपणार, तिला राग संपोच नव्हता, तिला संपोच होता आब्रूवर हात टाकणारा कौरव. सो नाईस. वेल डन. खरंच खूप छान. आणि आता मी यानंतर वळणार आहे शिवानीकडे. अश्विनी आणि सो नॉर्मली ये मूवी में उन्होंने गन यूज किया है, सो आप उनका नाम सही से लीजिए. सो शिवानी, आत्ता मला जसं एक यांनी सांगितलंय, आणि सांगितल्यापेक्षा मी आत्ता ट्रेलर पाहिलाय, आणि मला ट्रेलर पाहिल्यानंतर ऍक्च्युली गुजबम्स झालेले आहेत. कारण की या मी जसं मगाशीच सांगितलं की तू कायम सरप्राईज देत असतेस, कायम काहीतरी वेगळ्या भूमिकेतून आम्हाला भेटत असतेस. सो तुला ही भूमिका ऐकल्यानंतर असं वाटलं की हे माझ्यासाठी चॅलेंजिंग आणि मला हे करायचंय, किंवा काय ती किक मिळाली तुला की मला हे करायचंय? थँक्यू सो मच. आधी मला एवढी छान कॉम्प्लिमेंट दिलीस, आणि नमस्कार सगळ्यांना. पहिल्यांदा जेव्हा मी हा सिनेमा ऐकला होता तेव्हा मी पहिला प्रश्न असा विचारला होता, मग कधीपासून करायचंय शूटिंग? तर दीपक सर म्हणाले होते की करूया आपण, आधी हे तर विचार की मी तुला कुठला रोल ऑफर करतोय. सो मी खूपच प्री अझम्पशन मध्ये होते की ऑफकोर्स मला मेघाचा जो रोल आहे तो विचारलाय, आणि हे म्हणाले की नाही, तो रोल मी तुला नाही विचारते, तुझा दुसरा रोल आहे तो तू करशील का? आणि माझ्या चेहऱ्यावरचे बदलते एक्सप्रेशन बघून ते म्हणाले की तू वेळ घे आणि उद्या सांग. आणि रात्रीच मी त्यांना कॉल केला होता की नाही मला हे करायचंय, कारण मी कुठलाही सिनेमा चूज करताना मी एकाच गोष्टीची काळजी घेते की मी ह्या सेटवर जाऊन खूप जास्त कम्फर्टेबल तर नाही ना होणार ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून, की अरे हे तर मला येतंय किंवा हे मी करू शकते, हा शॉट मी खूप इझिली देऊ शकते. हा थॉट मला जी फिल्म ऐकल्यानंतर येतो, मला ते तेवढं इंटरेस्ट करत नाही. पण ह्या रोलने मला इतकं अनकम्फर्टेबल केलं, आणि असं वाटलं की हा डेफिनेटली मी
ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून मला खूप चॅलेंजिंग आहे आणि मी काहीतरी वेगळं आणू शकीन असं मला वाटलं आणि म्हणून मी हो म्हणाले याला. मला हा थॉटच खूप आवडलाय की आपल्याला एखादं कॅरेक्टर अनकम्फर्टेबल करतं आणि मग ते करायला घ्यायचं. सो खरंच आत्ता मला कळतंय की का तू सरप्राईज करतेस दरवेळेला वेगवेगळ्या भूमिकेमधून. वेल, पण खरंच हे तुझ्यासाठी अनकम्फर्टेबल असणार, पण ती प्रोसेस करत असताना ते कॅरेक्टर प्ले करत असताना अनेक टास्क, अनेक चॅलेंजेस तुझ्या समोर आले असतील. जसं की एवढा मोठा ॲक्शन डिरेक्टर आपल्या या फिल्मला लाभलेला आहे विक्रम मोर, तर त्यांनी तुला काही डिरेक्ट केलं किंवा काही सिक्वेन्स आहेत जे मला प्रॉमिनंटली माझ्या शूटिंगचा पहिला दिवस आठवतोय. म्हणजे ह्या आधी लुक टेस्ट वगैरे खूप झाल्या होत्या आणि राघवेंद्र सर खूप प्रॉमिनंट होते की नाही अजून थोडं हिला डार्क करा, अजून जरा डार्क कलर लावा. आणि कविश पण मला येऊन सांगत होता की नाही हे मस्त नाही वाटत आहे, तू जरा अजून टॅन कर. मग ते सगळं झालं होतं, पण ते काही तासांसाठी झाली होती ती लुक टेस्ट. आणि 2 दिवसानंतर शूट होतं. आम्ही सगळेच तिथे होतो. मी तयार झाले पूर्ण नक्षलाईटच्या कॉस्ट्युममध्ये आणि तो सगळा मेकअप. आणि मी आरशात बघितल्यावर मला सिरियसली रडू आलं आणि मी 10 मिनिटं रडत होते की आपण हे काय करतोय, किंवा शूटिंगचा पहिला दिवस आहे आणि आपण हे असे विद्रूप का दिसतोय. पण तीच ह्या भूमिकेची गरज होती आणि हेच चॅलेंज होतं या भूमिकेचं आणि म्हणूनच ही भूमिका वेगळी दिसणार आहे आणि म्हणूनच मला ती करावी लागली. पण मला आय मस्ट से की अजिबात विद्रूप वगैरे नाही दिसत आहे, पण हे एक वेगळं कॅरेक्टर दिसतंय. विद्रूप म्हणजे असं कायम मुलींना सुंदर दिसायची आणि कॅमेरा समोर छान मेकअप करून जायची सवय असते, ते ब्रेक करण्यासाठीचा तो एक ब्रेकिंग पॉइंट होता माझ्यासाठी पहिला दिवस. पण मला असं वाटलं की 1-1.5 तासात मी ओके होते परत, की ठीक आहे मी हे चॅलेंज म्हणून स्वीकारलंय आणि तेच मला ओव्हरकम करायचं. अँड आय थिंक वी शुड से थँक्स की तू हे चॅलेंज म्हणून स्वीकारलंस आणि आम्हाला तुला काहीतरी एक वेगळं करताना पाहायला मिळणार आहे या सिनेमातून. वेल, आता सेम एक क्वेश्चन तुझ्यासाठी आहे. एक कन्नडा काहीतरी मला सांग ना, एखादं वाक्य. ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಬರ್ತಿದ್ದೀನಿ. एवढं नाही. कन्नड गँग इज क्लॅपिंग हँड्स फॉर मी. थँक्यू. असं एकदा परत प्लीज आमच्या. ನೀವು ಸ್ವಲ್ಪ कन्नड ಬರ್ತಿದ್ದೀನಿ. पूर्ण मला येत नाही. ओके, चुकीचं बोलतेय का मी? उलटा बोलते. फिर से डबिंग कर लेंगे. याचा अर्थ काय की मला मला थोडंच कन्नड बोलता सही बरोबर. सही मतलब वो न्यू हो गया ना. ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ अभी परफेक्ट है. Yes. अभी तक आपको थोड़ा कन्नड़ आता है. बट खरंच खूप छान. आणि मला असं वाटतं आणखी एक क्वेश्चन दोघांसाठी पण आहे हा प्रश्न मला. एक तर कविश, डेफिनेटली बहुत शुरू से आप इस फिल्म के साथ हो. ये फिल्म 2 लँग्वेजेस में करनी है, ह्या थॉटसाठी तुला काय म्हणजे वाटलं की तुला सुरुवातीलाच कळत होतं आपण हे 2 लँग्वेजेस मध्ये करतो? नाही, मला सुरुवातीपासूनच माहित होतं की ही आपण 2 भाषेत शूट करणार आहोत आणि चॅलेंजिंग तर डेफिनेटली होतं. म्हणजे ऑफकोर्स आता आर्टिस्ट प्रेफरन्स वाईज राघवेंद्र सर शॉर्ट्स घ्यायचे, म्हणजे जे मराठीचे ऍक्टर्स आहेत ते मराठीचे शॉर्ट्स पहिले करायचे. जर समज आता माझा क्लोजअप लागलाय तर मी मराठीचा माझा क्लोजअप पहिले देणार आणि मग मी कन्नडाचा देणार, कारण मग माझ्यासाठी ते जास्त इझियर आहे की मला काय एक्सप्रेशन्स करायचे आहेत आणि कुठे काय सेम शॉटमध्ये कॉपी पेस्ट करायचंय. सो दिस वॉज माय ट्रिक. आणि हे किती एक्साइटिंग होतं की मराठी आणि कन्नड इंडस्ट्रीचं एक कोलॅबरेशन, आणि जे एवढं कोलॅबरेशन की आपण ते पॅन इंडियावरती आणतोय आणि हिंदी भाषेतही डब झालाय, अजून इतर भाषेत येईलच डेफिनेटली. कविश, तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स की आपल्याला हे दोन्ही लँग्वेजमध्ये आपण करतोय, सो तुला सुरुवातीपासून कदाचित ते माहीत असेलच किंवा हा थॉट कोणाची सुरुवात आहे, कोणाला हे सुचलेलं होतं की आपण हे दोन्ही लँग्वेजेसमध्ये करायचं? एग्जैक्टली ये जो थॉट है कन्नड़ा और मराठी में करना है करके, क्योंकि मुझे अगर मेरा पर्सनल एक्सपीरियंस, ये जो कॉल था वो मेरा कॉल था. इसलिए ये कॉल था कि मैं दीपक सर को जानता था. उससे बढ़कर कॉल ये था कि मैं मुंबई में 10-12 साल था. मुंबई ने मुझे बहुत कुछ दिया, महाराष्ट्र ने मुझे बहुत कुछ दिया है इन टर्म्स ऑफ. आफ्टर माई 10th मैं मुंबई आया था, देन मैं इधर स्टडी किया. उसके बाद मुंबई ने एजुकेशन दिया. मेरा जो दोस्त है मुंबई से है, मेरे जो प्रोड्यूसर्स है मुंबई से है. तो महाराष्ट्र ने मुझे इतना कुछ दिया है. मैं अगर महाराष्ट्र के लिए कुछ भी नहीं, ये सब जो कर रहे हैं हम लोग बेसिक है, मतलब 0.1% भी नहीं है.
बट जब मैं सोचता हूँ कि हजारों लोग, लाखों लोग डेली आते हैं महाराष्ट्र में, अगर मैं कभी फिर से घूम के देखूंगा ना, कविश शेट्टी नाम का कोई तो एक नाम होना चाहिए था मुझे. दैट्स व्हाट द फीलिंग. लिटरली आई जेन्युइनली मीन इट. थँक्यू सो मच. मला हे एक्झॅक्ट कविश हे असंच बोलला होता आमच्या पहिल्या मीटिंग मध्ये, आणि मला इतकं आवडलं कारण मी मुंबईची मुलगी आहे आणि माझ्या शहराबद्दल एवढं प्रेम घेऊन हा एका वेगळ्या शहरातनं आला याचं मला खूप कुतूहल होतं, आणि मला असं वाटलं की ह्याच्याबरोबर कोलॅबरेट आपण केलंच पाहिजे या फिल्ममध्ये. कन्नड़ा मैं डेफिनेटली करता हूँ क्योंकि मेरा मातृभाषा है. अगर मैं जो फिल्म करता हूँ वो मेरा मम्मी नहीं देख सकती है तो वो फिल्म करके कुछ मतलब नहीं है. बट यहाँ का जो इमोशन है इसने मुझे जिंदगी दी है, तो ये जो इमोशन मैं कभी एक्सप्रेस नहीं कर पाऊंगा. इवन जो मैं कर्नाटक में भी यही बोलता हूँ कि महाराष्ट्र मेरे लिए पिताजी के जैसा है, कर्नाटक मेरा माँ है. क्या बात आहे. मला वाटतं हे खऱ्या अर्थाने आपण आंतरजातीय आंतरप्रांतीय असा हा सिनेमा तयार झालेला आहे असं आपण म्हणूयात, कारण की दोन वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत, वेगवेगळ्या ठिकाणच्या ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. आणि आता एक फायनल क्वेश्चन जो आपण मगाशी इथून आपल्याला सांगायचं होतं ते म्हणजे आपले जे डिरेक्टर आहेत राघवेंद्रजी यांच्याविषयी ते खरंच खूप गोड बोलले, खूप काम म्हटले मला. पण मला वाटतं की एकदा मला काहीतरी एखादा किस्सा तुम्ही सांगितला तर खूप आवडेल. डेफिनेटली बताएंगे. सबसे पहले वो किस्सा विराट बताएंगे. विराट आता तर नक्कीच ऐकायचंय की अनेक आहेत. अनेक आहे. ओके, एक कुठलाही किस्सा आम्हाला राघवेंद्रजी यांच्याविषयी, कारण आय थिंक मला वाटतं मी त्यांना इन्व्हाइट करते. सो राघवेंद्रजी प्लीज जॉइन अस. सर प्लीज. ट्रेलर के बाद बात करेंगे ऐसा आपने कहा था, तो एक बार आप प्लीज यहाँ आ जाइए. सर 2 सीन विराट पूछ रहा है क्या क्या बताएं. एक गमतीशीर किस्सा आहे, तो मला सांगायला आवडेल. राघवेंद्र सरांना मला सांगायचं होतं की तू खूप छान शॉट दिलायस, हा मला खूप आवडलाय हा शॉट. आणि त्यांचा हिंदीचा जरा प्रॉब्लेम आहे, सो त्यांना त्यांच्या तुटक्या फुटक्या हिंदीमध्ये ते येऊन म्हणाले अरे यार क्या शॉट दिया, आणि त्यांचे बोल आणि त्यांचे एक्सप्रेशन्स अजिबात मॅच करत नव्हते. आणि मला वाटलं की अरे बापरे आपण काहीतरी चूक केली आणि डिरेक्टरला अजिबात नाही आवडलंय. मी गेले, म्हटलं नाही अच्छा लगा, नाही अच्छा लगा. मी म्हटलं ओके, ही अच्छा लगाची रिॲक्शन होती. मला असं वाटतं की तो माझा आणि यांचा आईस ब्रेकिंग पॉइंट होता. आता विराट सांगेल. नाही, मला आठवत आहे की आता तुम्ही बघितलं असालच की बऱ्याच प्रकारची ऍक्शन आहे आणि खूप आहे फिल्ममध्ये. तर जनरली आपल्या इकडं तेवढं टेकिंग वाईज, जसं आता तुम्ही ह्या एक वेगळं टेकिंगची पद्धत आहे तर ती माहित नाही आपल्याला इथं अजून नाही, मला माहित नव्हती. सो ते करताना माझं बऱ्याचदा असं व्हायचं की मी लाथ ही 10 वेळा का मारायची आहे, म्हणजे हे काय व्हायचं ते म्हणायचे नाही तू बघ. माझं बऱ्याचदा त्यांच्यावर व्हायचं की हा मी 10 वेळा का मारतोय एकाच म्हणजे वेगवेगळ्या अँगल मध्ये किती शॉट लावणार आहे, पण ते नंतर कळायला लागलं. सो असे आमचे बरेचदा असे छान छान असे आमचं डिस्कशन व्हायचं माझं आणि रेने साऊथची टेक्निक, कारण की हे माहिती नाही आहे, म्हणजे टू बी प्रिसाईज आम्हाला माहितीच नाही आहे. आपण ऍक्शन इकडं मी जी केली ती वेगळ्या लेवलची केली, ऍटलिस्ट मला बाकी असेल बाबा चालू. पण ह्या फिल्मच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारचं स्टाईल्स ऑफ ऍक्शन, त्याचं टेकिंग, ह्याचं तरी मला 100% त्या प्रोसेसचा पार्ट होता आलं, शिकता आलं. आणि मेन म्हणजे एवढे मोठे मोठे स्टंट डिरेक्टर्स आहेत जे ह्यांच्या कोलॅबोरेशन मध्ये जे काय त्यांनी केलं ते फार मजेशीर होतं. म्हणजे खूप मजा येत होती, खूप फाटत होती करताना, कारण की अवघड टेरेन्स मध्ये आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे आपलं अंग झिजतं इकडं तिकडं, पण ते करताना सुद्धा मजा येत होती आणि ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल अशी माझी म्हणजे खात्री आहे. नक्कीच. आता आम्हाला ट्रेलर पाहून खरं तर ते कळलंय. आणि जर एवढं सगळं फक्त ट्रेलर मध्ये असेल तर सिनेमात नक्कीच आणखी भरपूर काही असणार आहे. राघवेंद्र जी, एक अभी आपने कहा था कि ट्रेलर के बाद बात करते हैं, तो एक बार आपसे मैं सुनना चाहूंगी. एक तो जैसे कि इन्होंने कहा कि आपको जो चीजें, जैसे आपण नेहमीच म्हणतो कि हम जिस इंडस्ट्री से काम करते हैं, हमें आर्टिस्ट है या फिर हम जिस कला के लिए काम कर रहे हैं वहाँ पर लैंग्वेज बैरियर नहीं होता है, तो यू कैन अंडरस्टैंड कि ये क्या परफॉर्म कर रहे हैं और आपको समझ रहे थे. तो आपके लिए शायद वो आसान होगा
लैंग्वेज? नहीं, मैं वही बोल रहा था ना, ये जब ये मूवी शुरू कर रहे थे हम लोग, तभी माइंडसेट हुआ था हम लोग कन्नड़ा मराठी में करने वाले थे। एंड स्पेशली मेरा कविश का साथ था, स्पेशली मराठी का पॉइंट ऑफ व्यू से। एंड एज ए आर्टिस्ट सब लोग, शिवानी, विराट, अश्विनी, मेघा शेट्टी, कविश, सब लोग है ना, उन लोग को वर्कशॉप किया मैंने। फर्स्ट थिंग इज सभी आर्टिस्ट को कन्नड़ा का वर्कशॉप, कन्नड़ा आर्टिस्ट को मराठी का वर्कशॉप। एंड मुझे लग रहा है ये कोई मेरा आर्टिस्ट नहीं है, सब मेरा साथ में ही है कि एज ए को डायरेक्टर, एज एसोसिएट सब देखा मैंने। सभी आर्टिस्ट का क्या डिस्टेंस रहता है, वो रहते हैं, सब चीजें मैं देखा। मगर इधर मुझे लड़ते थे, हम लोग काम के लिए लड़ते थे। एंड स्क्रिप्ट दिया तो हॉनेस्टली स्क्रिप्ट को पढ़ के आते थे। बहुत सारे मैं देखा है स्क्रिप्ट देते तो उस पार्ट में आके उसको मॉडिफाई करते हैं, बहुत सारा चीज होता है। मगर इधर ऐसा नहीं, हॉनेस्टली हर एक आर्टिस्ट, कन्नड़ा का भी हर एक आर्टिस्ट, मराठी का भी हर एक आर्टिस्ट, जो स्क्रिप्ट है उसको 10 डेज पहले ही प्रैक्टिस करके सेट पे आए तो ना, मुझे ज्यादा काम नहीं है। शॉट रखने का 1 और 2 टेक्निकल इशू होता है, एंड एक बार फंबल कुछ होता जाते हैं, बाद में फाइनली 3rd शॉट इज ओके शॉट मेरा। एंड हर एक शॉट नहीं है हर एक शॉट ऐसा नहीं होता है। वेल, अश्विनीला काहीतरी सांगायचंय, सो प्लीज. सर आत्ता जे काही बोलले की त्यांना काही करायला नाही लागलं, पण तो त्यांचा मोठेपण है। मतलब सर मैं ये बोल रही हूँ कि आपने जो बोला कि आपने ज़्यादा कुछ काम नहीं किया, बट इनफैक्ट मैं ये बोलूँगी कि हमारा जो काम आज दिख रहा है वो सब आपकी मेहनत है। आणि खरंच ऑनेस्टली म्हणजे माझं या प्रोजेक्टमध्ये पहिलं इंटरॅक्शन आफ्टर दीपक सरांनंतर सरांशी झालं। सरांनी मला स्टोरी नरेट केली आणि तेव्हाच मी या फिल्मच्या किंवा माझ्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडले, आणि तेवढंच चॅलेंजिंग होतं, पण ते सरांनी खूप इझी केलं। अर्थात मी बँगलोरला राहते, तो मला कन्नडा समजत होती तेव्हा, पण या फिल्मच्या दरम्यान मी प्रॉपर कन्नडाचे क्लासेस लावून शिक्षण घेतलं त्याचं। पण सरांनी म्हणजे अर्थात अगदी लाईक वर्कशॉप्सपासून आम्हाला एक लाईन मराठी असायची, ती इंग्लिशमध्ये ट्रान्स्क्राईब्ड असायची, आणि देन ही यूज टू टेल अस की याचा अर्थ काय, आणि त्याचे पॉजेस आणि पिच वगैरे ते सरांनी सगळं समजावून सांगितलं। आणि इवन शॉर्टमध्ये पण लाईक जोपर्यंत ते सॅटिस्फाईड नाही व्हायचे तोपर्यंत करत राहायचो, आणि आमच्याकडून खरंच कामं करून घेतली। त्यामुळे थँक्यू सो मच सर फॉर टेकिंग वर्क आउट ऑफ अस. थँक्यू सो मच. आणि मला वाटतं ह्याच नोटवर मी पुन्हा एकदा इथे इन्व्हाइट करणार आहे या सिनेमाचे प्रोड्युसर, आम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीत आपण ज्यांना ओळख होते म्हणजेच दीपक राणे फिल्म्सचे दीपक राणे यांना. त्याचं कारण असं आहे की ह्या सिनेमात आपण कलाकार मराठी आणि कन्नड बघतोच आहोत, पण राघवेंद्र जी मतलब एज अ डायरेक्टर और एज अ प्रोड्यूसर आप दोनों ने मिलकर मराठी और कन्नड़ा के टेक्नीशियंस भी एक साथ यूज किए हैं इस फिल्म में, एम आई राइट? सो तो कॉल कसा होता, म्हणजे तुम्ही दीपक सर तुम्ही सांगाल याविषयी? खरं तर खूप छान काम झालं होतं, आणि मी बिलीव्ह करतो की सिनेमा जो असतो ना तो त्या मातीतला असायला पाहिजे, किंवा ती जी लँग्वेज आहे ना ती तशी असायला पाहिजे। त्यावेळेला आमच्याकडे 2 डायलॉग रायटर होते, एक आमचे सावंत आणि दुसरे आमचे सचिन पाटील। ते आलेत, आपण त्यांना बोलूया का दोघांना? येस प्लीज. आणि हे कन्नडाचे डायलॉग्स वेगळे, परत मराठीचे वेगळे, असं हे सगळंच. सो सरांना आम्ही खूप त्रास दिला आणि ह्या दोघांना त्यांच्यावर बसवलं। पण आता ट्रेलर पाहिल्यानंतर खरंच असं वाटत नाहीये, आता तुमचा 2 वर्षाचा हा सगळा कष्ट आहे तुमच्या सगळ्यांचे, पण आता आम्हाला बघताना खरंच एक छान पर्वणी मिळाली आहे आणि हा सिनेमा पाहायला नक्कीच आवडेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण डायलॉग्स खरंच खूप छान आहेत, मराठीतले कळलेत आम्हाला, छान मस्तपैकी पोहोचलेत आमच्यापर्यंत. सो मकरंद सावंत आणि सचिन पाटील, नावाप्रमाणे पाटील. सो असे आपण आणखी काही तंत्रज्ञ जे मराठी सिनेमातले, मराठी इंडस्ट्रीतले आणि कन्नडातले असे आपण दोन्हीकडे आहेत या फिल्मसाठी? हो, सो प्रांशूने छान म्युझिक केलं, आणि त्याच्यावरती ज्या वेळेला बोल बसवायचे होते त्यावेळेला मला फक्त क्षितिज पटवर्धन आठवलं, आणि अजून दुसरं काही.
मला वाटतं हे सगळं कॉम्बिनेशन असं घडून आलेलं आहे हो. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सगळीच माणसं, कन्नडातली काही मराठी इंडस्ट्रीतली. आणि मला वाटतं ह्या मला नोटवर अजून एक नाव मेन्शन Please, करायचं please. आहे. आता आपण जी गाणी बघतो ना ती सिद्धीशने लिहिली आहेत, पण आतमध्ये म्हणजे फिल्ममध्ये ना खूप छोटे छोटे म्हणजे फोक सॉंग्स आहेत, छोटी छोटी गाणी आहेत, ते मंदारने लिहिलेत. मंदार चोळकर. येस, मंदारने लिहिलेत. आणि त्यांनी खूप म्हणजे खूप फास्ट ते काम केलं. त्याला आम्ही खूप नंतर बोलवलं होतं, पण त्यांनी खूप जेन्युइनली फास्ट काम केलं. येस, आणि आता ट्रेलर पाहताना मला वाटतं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा कमाल झालेलं आहे. ते त्याचंही क्रेडिट जे आहे ते मला जातं, सॉरी. वेल, मला वाटतं ह्याच नोटवर मी सगळ्यांना विनंती करेन की प्लीज इथेच थांबा. आर्टिस्ट, डिरेक्टर आणि प्रोड्युसर, आम्हाला एक फोटो हवा आहे मीडियासाठी. आणि त्यानंतर मी इन्व्हाइट करेल आपल्या सिनेमा